Cancer Healer Center, a new beginning. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य. गंगा साफ होणार असं राजीव गांधींपासून ऐकतोय. नांदगावकरांनी आणलेल्या गंगेच्या पाण्यावरून राज ठाकरेंचं वक्तव्य. प्रत्येक पदाधिकाऱ्याचं काम दर 15 दिवसाला तपासणार. कामचुकारपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्याला पदावर ठेवणार नाही. मेळाव्यातनं राज ठाकरेंचा सूचक इशारा. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये निषेध मोर्चा. तर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासह धनंजय मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी. बारामतीच्या निषेध मोर्चात युगेंद्र पवार सहभागी. देशमुखांच्या हत्येत दोषी असतील तर धनंजय मुंडेंना सुद्धा सहआरोपी करा, युगेंद्र पवारांची मागणी. बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा आजचा दुसरा दिवस. मस्साजोग ते बीड काँग्रेसची ही सद्भावना यात्रा सुरू. आज बीडमध्ये सद्भावना रॅलीचा समारोप होणार. सतीश भोसलेला अटक न झाल्यामुळे बीडमधील शिरूर कासार बंदची हाक. तर सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्यापही अटक नाही. शिरूर कासार पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा आणि जिंतूरमध्ये कडकडीत बंद. तर सोलापूरच्या सांगोल्यात सुद्धा बंदची हाक. आरोपींची पाठराखण करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी. एकनाथ खडसेंनी माझ्या बाबतीत निंदनीय विधान केलं होतं, तर मला पण एक खून माफ करण्याची मुभा देणार का? रोहिणी खडसेंच्या एक खून माफच्या मागणीवर अंजली दमान यांचा टोला. मी सर्वांच्याच संपर्कात, भाजपच्या संपर्कात आहात का, या पत्रकारांच्या प्रश्नावर जयंत पाटलांचं उत्तर. मला फक्त ओबीसीचे नाही तर समाजाचं नेतृत्व करायचंय. ओबीसी मराठा संघर्ष कमी करण्यासाठी मी प्रयत्नशील. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंचं विधान. औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे असं आम्हालाही वाटतं. काँग्रेसच्या काळात पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण. कबर संरक्षित असल्यामुळे काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. औरंगजेबाची कबर किती वर्ष राहील हे येत्या दिवसात कळेल. संभाजीनगरातील औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात नितेश राणेंचं सूचक विधान. पुणे अश्लील कृत्य प्रकरणातील आरोपीला गौरव अहुजाची ससूनमध्ये वैद्यकीय चाचणी. तर गौरवसह मित्र भागेश ओसवाल यालाही आज कोर्टात हजर करणार. गौरव अहुजाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण. कराडमध्ये केलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण असल्याची माहिती. भागेश ओसवालला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मित्रांनी मागवलेलं पार्सल पोलिसांनी परत पाठवलं. बॉक्समध्ये कोल्ड्रिंक यासह कोल्ड कॉफी, बर्गर असल्याची माहिती. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होणार नाही. राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्यानं हप्ता 2100 रुपये करणं सध्या तरी अशक्य, सूत्रांची माहिती. रेशन लाभार्थ्यांना ई केवायसी करणं अत्यंत महत्वाचं. केवायसी न केल्यास 15 मार्च नंतर रेशन बंद होणार. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही. केंद्रीय जल आयोगानं कर्नाटक सरकारला बजावलं. उंची वाढवण्यासाठी कोणतीही परवानगी नसल्याचं स्पष्ट. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. तर माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवणार. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या तापमानात सातत्यानं वाढ. आजपासून 3 दिवस मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना. चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरण्याची भारताला संधी. तर न्यूझीलंड पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार. दुबईच्या खेळपट्टीवर फिरकी निर्णायक ठरणार. भारत 4 तर न्यूझीलंड 3 फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याची शक्यता. दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी म्हणजेच काही वेळात या सामन्याला सुरुवात होणार. शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना जयपूर ग्राहक वाद निवारण मंचाची नोटीस. तर पान मसाल्याच्या जाहिरातीसंदर्भात 30 दिवसात बाजू मांडण्याचे निर्देश. Cancer Healer Center, a new beginning.